वचन ज्ञान जोडा समपर राम तपस्वी राजा तिसरे राज सकल कुशल। और मनोरथ जो कोई चारों युग प्रताप तुम्हारा है प्रसिद्धि जगत उजिया। साधुसंत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असवर दीन जानकी नाथ। राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति नाथ। तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के अंत काल रघुवरपुर जाए। हरि भक्त कहानी और देवता चित्तन धरनी हनुमत से सर्व सुख करे। संकट कटे मिटे सब। लीला जो सुमिरे हनुमत बलवीरा। जय 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 हनुमान गोसाई। जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महा। जो यह पढ़े हनुमान चालीसा तुलसीदास सदा हरिचेरा। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु। सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की। उमापति महादेव बोलो भाई सब संतन की जय जय सीता। नमो भगवते वासुदेवाय 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 भगवते वासुदेवाय नमो 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 नमः। कौसल्येला प्रदक्षिणा करून राम निघाले आणि लक्ष्मणाचा हात धरून बाजूला निघाले. लक्ष्मणाला समजवत आहे की दैवानं मला वन मिळालं आहे आणि दैवानं भरताला राज्य मिळालं आहे. तू आता या अभिषेकाच्या सगळ्या ज्या सामुग्री आहेत ते बाजूला करून दे. राम म्हणाले राज्याभिषेकामध्ये विघ्न आलं असं लक्ष्मणा मनात आणू नको. आता राम लक्ष्मणाला उपदेश करताय. आपण केव्हा केव्हा काही चांगलं मंगल कार्याला ठरवलं आणि त्यात जर विघ्न आलं तर आपण सुद्धा कसं वागावं हे समजत नाही. कारण जग हे दैवाधीन आहे. जसं रोज जगात नवीन वातावरण निर्माण होतं. आपण म्हणतो आहे जग बदलत आहे, नाही, जगाचा नेमच आहे नवीन नवीन. आपल्या शरीरामधला सुद्धा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. आपण घेतलेला श्वास सोडूनच द्यावा लागतो ना, पण नवीन घ्यावा लागतो. लक्षात आलं का? नवीन श्वास घेतल्याशिवाय जीवन नाही आहे. तसं जगामध्ये नवीन नवीन गोष्टी निघणार आहे आणि ह्या कुठपर्यंत निघतात लक्ष्मणा, तर शेवटच्या नाशापर्यंत. म्हणून दुःखाचाही शोक करायचा नाही आणि आपल्याला मिळालेल्या वैभवाचा जास्त आनंदही करायचा. कारण सुखदुःख हे चालूच असतं. शरीराच्या 3 अवस्था आहे, बाल्यावस्था, तरुणावस्था आणि वृद्धावस्था. येणारच वाटतात मला कसं काय लवकर येऊन गेला असं रडून घ्यायचं चालणार आहे. येणारच ते. वार्धक्य हे शरीराला येणारच, त्याच्या तयारीतच राहायचं. मग काय तयारी करायची लक्ष्मणा? तर संयम करायचा. हे बघ,
तुझ्या मनामध्ये मानसिक व्यथा झाली आहे, तुला दुःख झालं आहे, हा मनाचा दोष आहे. तू कोणावरही क्रोध करू नको. तर लक्ष्मण कसा क्रोधला होता त्याचं वर्णन केलं आहे. उन्मत्त झालेला गज म्हणजे हत्ती ज्याप्रमाणे संतापतो त्याप्रमाणे संतापलेलं होतं. आणखीन एक उपमा दिली आहे. बिळामध्ये बसलेला नाग जसा फस तसा धसफुस कराय. जसं एखाद्या सोन्याला काही बोललं की ते घरामध्ये काम करताना धसफुस धसफुस. ती सासू बनल्यावर मात्र धुसफूस करत नाही, रडत रडत करते. माझ्याच नशिबी आहे, माझ्याच नशिबी आहे, लोकांना किती सुख भेटतं, माझ्याच दरम्यान हे असं. तो रोष नाही करायचा. इतके धुसफूस करत होते लक्ष्मण की श्वास गरम बाहेर पडत होता. आणि राम त्याला शांत करतो. लक्षात ठेवा, रामाचं नाव माणसाचं जीवन शांत करतं. म्हणून पूर्वी स्त्रिया नवऱ्याला राम म्हणत होते, आता आरामखोर म्हणतात. असं आहे ते राम. म्हणून लक्ष्मणा केवळ धैर्याचा आश्रय करायचा आहे. धैर्याचा आश्रय केला म्हणजे मनामधला क्रोध आणि शोक दूर होतो. जसं एखादी बाई कौशल्य असतं, घरात काही नसेल तर काही न काही करून ती जीव घालून देते माणसाला. कारण तिला धैर्य, आता काय करू, आता काय करू, असं करत नाही बसत ती. म्हणून धैर्य आलं पाहिजे. लक्ष्मणाला सांगतात, हा प्रसंग निर्माण झाला आहे ना, धैर्य ठेव, क्रोधू नको, संतापू नको, मनस्ताप करू नको. अपमानाची भावना काढून टाक. मान आणि अपमानाने हृदय छोटं होतं लक्ष्मणा. जगामध्ये चांगलं झालं तर लोक मान देता, नाही झालं तर अपमान करतात, ठीक आहे. म्हणून अभिषेकाची उत्तम सामुग्री एकत्र कर आणि लोक तिला बाजूला कर. मला वनवासात जायचं आहे. हे सुमित्रनंदना, आतापर्यंत अभिषेकाची सामुग्री जुळवण्याला लोकांना उत्साह होता. आता त्यांना उत्साह राहणार नाही. म्हणून तू स्वतः हे काम कर. कारण जग हे आनंद उत्सवाने सामुग्री गोळा करत होतं. आता त्यांना उत्साह नाही राहणार. ते म्हणतो राम राजा होते, आम्हाला काय करायचं आहे. पण तू राजपुत्र आहे, तुला ही सामुग्री व्यवस्थित ठेवली गेली पाहिजे. त्याचं नुकसान होता कामा नाही. सून संतापली म्हणजे भांडे कसे पाडते खाली, डन नदीने आवाज करून ते ताटले सुटले हातात. कसं आहे ते, तर असं नाही करायचं. माझ्या अभिषेकाला काही कारण असेल, चित्तामध्ये संतापू नको. माता कैकयिकाबद्दल सुद्धा क्रोध आणू नको आणि शंका घेऊ नको. तिनेच केलंय असं नाही म्हणायचं. कारण दैव अनुकूल झालं तर सगळे फासे नीट पडतात, दैव प्रतिकूल झालं तर फासे उलटे पडायला लागतात. आपल्याकडे फासे नावाचे सुद्धा लोक आहे. लक्ष्मणा, मनामध्ये संदेह कारण दुःख उत्पन्न होतं. कशाने दुःख होतं? संदेह, संशय घेतला की दुःख निर्माण. म्हणून दुःखाचं निरसन करायचं असेल तर धैर्य धरायचं. अरे दोन घटकेमध्ये सगळ्या गोष्टी वेगळ्या होतात. मनामध्ये कधी क्रोध आणू नको. माता आणि पिता यांचे अपराध करायचे नसतात. लक्षात ठेवा. यांना मान देता आला तर द्यावा, नाही तर यांचे अपराध करू नये. आणि अपराध जर झाले असतील तर क्षमा मागून घ्यावी. कारण माता पिता तात्काळ क्षमा करतात. यदा कदाचित माता पितांचा अपमान केल्यावर
माता पिता जरी नाही क्रोधले तरी त्या अपमानाचं फळ आपल्याला भोगावं लागतं येन केन प्रकारेनं. याच्याकरता वेदांतामध्ये एक गोष्ट आहे. देवऋषी नारदांनी बहु तपश्चर्या केली आणि भगवान शंकराकडे गेले, भगवान ब्रह्मदेवाकडे गेले की मी कामाला जिंकून गेलं. शंकर म्हणे आता माझ्याजवळ बोलला नाही, कोणाजवळ बोलू नको, कारण मला विष्णूनं सांगितलंय की जगामध्ये माझी माया भयंकर कठीण आहे. तो शंकराचा अपमान केला कोणी? नारदाने. आता शंकर आणि ब्रह्मदेव हे नारदाचे पिता आहे. ब्रह्मदेवाचाही अपमान केला. त्या अपमानाचं फळ असं मिळालं की भगवान विष्णूला सांगितलं की देवा मी काम जिंकून घेतलं. भगवंताने आपली माया निर्माण केली आणि नारद एका राजाच्या घरी गेले. त्या मुलीचा हात नारदाला दाखवला. नारदानं वडिलांचा अपमान केल्यावर ती मुलगी पाहिल्यावर त्याला वाटलं की आपल्या तिच्याशी लग्न लागावं. भगवंताकडे गेला, सुंदर रूप द्या, वानर रूप दिलं, नारदाची फजिती. ब्रह्मदेवाचा आणि शंकराचा अपमान केला म्हणून नारदावर माया मोहाचं पित्याचा आणि मातेचा अनादर होऊ नये लक्ष्मणा, लक्षात ठेव. पिता आपले सत्यवादी आहे. आता दशरथ राजाबरोबर वर्णन करताय. पिता सत्यवादी आणि सत्य पराक्रमी आहे. राजा दशरथाने असत्य युद्ध केलंच नाही, म्हणून सत्यवादी आणि सत्य पराक्रमी. त्यांना भय नव्हतं म्हणून देवांना जेव्हा संकट पडलं तेव्हा दशरथ राजाला युद्धाला घेऊन गेले होते. आपले पिता परलोकाच्या दुःखापासून दूर होत आहे, त्यांना स्वर्गही नको आहे. माझ्या अभिषेकासंबंधी जे थांबलं आहे पित्याच्या मनात नाही आहे, पण त्यांना संताप आला आहे आणि मनस्ताप हा दुःख देणारा आहे. मनस्तापाने मरण जवळ येत जातं. जरी मरण नाही आलं तर मनुष्य मेल्यासारखा जगतो. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे. पत्नी आणि पुत्र यांच्या अपमानाने मनुष्य मेल्यासारखाच राहतो. म्हणून पतीचं पत्नीकडून आणि पुत्रांकडून अपमान नको व्हायला. म्हणून आपल्या आईनं दशरथ राजाचं वचन आपल्या तोंडात घेतलं आणि आपल्याला दिलं आहे. लक्ष्मणा, सगळे कारण लक्षात ठेव. अभिषेकाचं कार्य थांबलं आहे, मला वनात जायचं आहे, तू शीघ्र सामुग्री उचल. आज मला वनात जाण्यात कृतकृत्य व्हायचं आहे. राजकुमारी कैकेयी आपल्या पुत्राला निर्भय राज्याभिषेक करू. मी जर इथे थांबलो तो गोंधळ होईल, प्रजा ऐकणार नाही, म्हणून मला वनात गेलंच पाहिजे. ज्याप्रमाणे विधात्यानं कैकेयीला बुद्धी प्रदान केली आहे आणि तिला प्रेरणा दिली आहे की याला तू वनात पाठव, विधात्याने वनात पाठव, अत्यंत दृढ विफल मनोरथ कष्ट होती. सुमित्र कुमारा, माझा प्रवास प्रीत्याच्या आशीर्वादानं चांगला होणार आहे, कारण दैवाला ते मान्य आहे. माझी कैकेयी ही विपरीत केली आहे असं माझ्या मनात दैन्य नाही आहे. तूही मनात आणू नको. हे सौम्या, तू जाणता आहे मनामध्ये आधी मातेविषयी प्रीती ठेव, भेदभाव ठेवू नको. कैकेयीविषयी सुद्धा नाही. माझ्या राज्याभिषेकाला थांबवायला, मला वनात पाठवायला कैकेयी निमित्त झालेली आहे. तिचं भयंकर वचन आपल्याला कटू प्रयोग करताय. म्हणून जर विधात्यानं
दैवानं तिला ते काम दिलं ते, तर तिला ते करावं लागेल. तू जर माझी गोष्ट लक्षात ठेवली तर तुझा स्वभाव उत्तम होईल. माणसाला स्वभाव शांत करायचा असेल तर या गोष्टी टाळायच्या. बुरा मत देखो, बुरा मत सुनो और बुरा मत, बस वाईट गोष्टी सोडायच्या. म्हणून आपल्या गावठी भाषेमध्ये एक शब्द आहे, चुगल बटाऱ्या. आमचं दुपारी कोणी नव्हतं तर अशा जुन्या म्हणींवर संवाद चालला होता सकाळी 9:30 ते 10:30. ती जुन्या म्हणी कशा आहे, बरोबर ते प्रेरक असतात. माणसाला संकट आलं की राम मंदिर दिसेल, पार्वती मंदिर दिसेल, अमुक दिसेल, नाही तर राम म्हणजे काय दामडो आहे आज, दामडो म्हणतो तो आपला नथू. म्हणून सुमित्रानंदना कर्मामध्ये सुखदुःखाचे फळ प्राप्त होतात याचं ज्ञान करून घे. कारण कर्म हे अत्र तत्र आहे. दैवानं केव्हा केव्हा सज्जन माणसाला सुद्धा युद्ध करावं लागतं. त्याची इच्छा नसते पण करावं लागतं. सुख आणि दुःख, भय आणि क्रोध याच्याने क्षोभ होतो. सुखदुःखाला जास्ती महत्त्व दिलं आणि भयाला आणि क्रोधाला दिलं की क्षोभ होतो. लाभ आणि हानी, उत्पत्ती आणि विनाश हा ठरलेला आहे. बघ मी आता एवढं केळं लावले होते सगळ्याला, असा पाणी पडला आहे सगळं झोपून गेले. काय श्रम तर गेले, पैसाही गेला आणि पुन्हा मनस्ताप उडाला. ते उपटा काढा आणि फेका, डबल मजुरी, क्षोभ झाला आहे. म्हणून पूर्वी उन्हाळी हे लावत नसत केळी, पण पैसे, कारण निसर्ग आहे तो, काय करून टाकेल याचा भरोसा नाही आहे. मंदिर बंद करून टाकले त्र्यंबकेश्वर, अशी वणीभर 2 दिवस. म्हणून आपली एक जुनी म्हण आहे, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे. आळंदीमध्ये फक्त 11 वारकरी राहतील पालखीने आला, सगळे पुण्यात चलो. असं आहे. बरं लोकही ऐकत नाही. आता तर एवढं जर पूर आहे तर तिथे गोंधळ होईल. बरं आंघोळी केली, गेले सडकून, त्यांना शोधायला 10 माणसं लावा. उग्र तपस्वी ऋषी सुद्धा दैव प्रेरित होऊन तीव्र नियमाच्या योगानं आपला नेम सोडतात आणि काम क्रोधाच्या द्वारानं मर्यादेपासून भ्रष्ट होतात. विचार कर, अकस्मात डोक्यावर काहीतरी येऊन पडतं आणि कार्याचा नाश होतो. दैवाचं विधान वेगळं असतं. याकरता तात्विक बुद्धीच्या द्वारानं मनाला सांभाळलं पाहिजे. अभिषेकामध्ये विघ्न आलं नाही, अभिषेक होणार नव्हता. आपण ठरवला पण विधानाला मान्य नव्हतं. आता मी संध्याकाळी बसलो होतो, ते कुंडली घेऊन आले. आता त्यांना म्हटलं मला कुंभविवाह करायला पाहिजे होतं, तोपर्यंत ते सांगत नाही की दुसरं लग्न आहे. मग त्यांनी दुसरं लग्न सांगितलं. म्हटलं आता कुंभविवाह करू नका. म्हणे का बरं? म्हटलं तर गेला ना पहिला. आणि मग चर्चा सुरू झाली की पोरी काय करतात, अमुक करतात, ते शिक्षण घेणं देणं.
सांगायचं ना की आधी पहिलं लग्न तुटलंय. तीन तीन चार चार लग्न तुटलेले व्हाले, आता पाचवं लग्न काय पाहायचं. आणि मुलीचं वय पाहिलं तर 28, एका वर्षात 3. पा कलिकडे 3दा हळद लागली तिला, आता 4थ्यांदा लावायची आहे. काय करतील खरं, सगळंच मनासारखं कुठून मिळणार आहे. काही काही थोडं सहन करावं लागतं. तात्विक दृष्ट्या बुद्धीच्या द्वारानं अभिषेक झालेला नाही आहे. तापशून्य हो, अभिषेकाचा विचार शीघ्र बंद करून टाक. लक्ष्मणा, राज्याभिषेक कशाला रे? हे जे कलश आहे हे व्रतसंकल्पाकरता स्नान करून वापरून टाका. राज्याभिषेकाविषयी मंगल द्रव्यमय कलश त्यांचे स्नान करून जगाला देऊन टाका, अयोध्येच्या लोकांना आंघोळ करायला. लक्ष्मणा, लक्ष्मीचे उलटे फेरे या विषयामध्ये चिंता करू नको. की लक्ष्मीने उलटे फेरे दिले नाही, ती कधी लक्ष्मी अलक्ष्मी होतच नाही. अलक्ष्मी स्वतंत्र आहे. अलक्ष्मी नाशयामी हम, वेद म्हणतात अलक्ष्मीचा नाश करा. पण तुम्ही आता बहुसंख्य कचरा गोळा होतोय, मग काय सांगितलं सरकारने? ओला कचरा वेगळा करा आणि कोरडा कचरा वेगळा करा. कारण ओल्यामध्ये कोरडा लागला तर तो जळणार नाही किंवा त्याचं काही नवीन करता नाही येणार. कोरडा असला तर त्याचं नवीन काही करता येईल. आपण काय करतो, एकाच एक टाकून देतो. म्हणून आता पूर्वी नदीला पूर आला की आपण राहिलेल्या लग्नपत्रिका, मांडव आणि ते डव बांधायचे, काढायचे, नदीत टाकून द्यायचे. 1.25 महिना झाला की त्याचं विसर्जन करायचं. आता लोक मंगल कार्याला जातात, ते माठ बी तिथे सोडून देतात, तो माठ विकून टाकतो. मंगल कार्याचा वाचवत. एक दिवशी मी एक 10-1 वर्षापूर्वी हळद लावत होतो, तर ते तुरखाटीचा मांडवच विसरलं. ते म्हटलं जा त्या मंगल कार्यालयात, त्याला 10 रुपये दे, तिथून घेऊन ये. म्हटलं तू माझं नाव सांग त्याला काय तो फेकूनच देणार होता. 10 रुपये मिळून गेले त्याला, याचं काम होऊन गेलं. म्हणून तुम्ही त्याला अरे म्हटलं मंगल कार्यालयात पडलेलं राहतं ते, उरको हळद लाव. एका साहेबाच्या पोरीचं लग्न होतं, मुंडाळत नव्हती. ते पोरींना बोलवलं इकडे जेवलं, तुमच्या वेड्या काढा मोगऱ्याच्या, आणि दोन्ही नवरदेवांना एक वरती 2 इकडे ह्याची फुलाची मुंडावळ करून दिली. लग्न लावून टाकलं होतं. असं आहे ते, विसरूनच गेले मंडळ, फुलाची मंडळ. उन्हाळ्यामध्ये मोगऱ्याच्या फुलाचे वेण्या असतात, एक एक सुंदर दिसते. म्हणून अभिषेकाची तयारी सोडून द्या. आता दैवाधीन सगळं असतं, की त्याची आज्ञा पाळणं आपलं कर्तव्य आहे. जर ती नाही पाळलं तर आपल्यावर संकट येईल. एवढं सगळं रामाने समजवल्यावर लक्ष्मण आणखी क्रोधाला. आता मुळामध्ये कोणाचा अवतार होते? ते शेषाचा. किती केलं तर धुसफूस जात नाही. धुसफूस जात नाही. रामचंद्रांनी अशा प्रकारे सांगितल्यावर लक्ष्मण झुकायला तयार नव्हते. शीघ्रतापूर्वक दुःख आणि हर्ष याच्या योगानं नाकातले गरम श्वास रामापर्यंत पोहोचत होते. धुसफूस जोरात चालली होती. हे नरश्रेष्ठा लक्ष्मणा, अरे तुझ्या लल्लाट किती गरम दिसतंय, तू ते आवर. लक्ष्मण बिळामधल्या सापासारखा आणखीन गरम झालाय. 2 उपमा दिल्या आहे, सापाच्या आणि हत्तीच्या. उन्मत्त झालेला हत्ती आणि चिडलेला सर्प.
हे नरश्रेष्ठा लक्ष्मणा, तू माझा भाऊ आहे, तू कुपित होऊ नको, मी तुला हितोपदेश केलेला आहे. त्यावेळेला लक्ष्मण म्हणाले, भैया पित्याची आज्ञा पाळून वनात जायचं आहे, पण पिता एका स्त्रीच्या अधीन झालाय. चिडले. आतापर्यंत असा धर्म आहे का की मोठ्याने वनात जाईन लहान्यानं गादीवर बसता? आपल्या घराण्यात कधी घडलंय असं? आता ते प्रमाणाने बोलताय लक्ष्मण, पण धुसफूस करत. राम म्हणाले तसं नाही आहे, घराण्याची रीत मोडणार नाही याच्यावर विश्वास ठेव. म्हणे कशावरून? आपल्या घराने धर्म पाळला आहे म्हणून आपली रीत जाणार नाही. कोणता धर्म पाळला आहे? आता तो लक्ष्मण संतापातच म्हणे सत्य धर्म पाळला आहे. ज्याचा धर्म सत्य आहे त्याला पराजय नाही, फक्त उशीर आहे. म्हणून सत्याचा पराजय होत नाही, उशिराने तेच होत. लोक म्हणतात उशिरा झाल्यावर आपल्याला काय फायदा, म्हणून सत्य पराजित होत नाही. सत्यमेव जयते. लक्ष्मणा धीर ठेव. मनामध्ये शंका उद्भवतात. तुम्ही सगळं मला समजून सांगितलं, ही धर्माची अवहेलना नाही का? मोठ्याला वनात पाठवायचं आणि लहानाला गादीवर बसायचं, हा धर्म आहे का? वनामध्ये जाण्याची तुमची प्रतिज्ञा अति उतावीळ झाली आहे. राम घाई करताय, तो म्हणतो उतावीळ होते आहे. असमर्थ दैव. आता हे दैव कसं आहे? असमर्थ. मग असमर्थ दैवावर आपण समर्थ केलं पाहिजे. म्हणून काय करायचं? त्याला हाकलून द्या, कैकेयीला बाजूला टाकून द्या आणि चला बाजूला बसून द्या गादीवर. राजाने जाहीरच केलंय, क्षत्रियांना असं घाबरायचं नसतं. रामा इतकं रामाचं समजावून सांगितल्यावर सुद्धा लक्ष्मणाचा क्रोध आपल्याला सुद्धा तसाच क्रोध येतो ना, की मी इतकं समजून सांगितलं तरी ऐकत नाही, ताड देणे ठेवून देतो माणूस दुसऱ्याला. आणि त्यामुळे विकल्प उभा राहतो. म्हणून नाथ महाराजांनी भारुडामध्ये लिहिलंय, विकल्प नवऱ्याचा सोडी याला म्या संग. आज पालखी निघाली ना पैठणून, जावयाची आणि नाथांच्या वंशजांची भानगड झालीच ती दरवर्षी. आमचीच जाईल पुढे. काय वैष्णव आहे, काय वारकरी आहे. क्लेश आणि एकामेकाची पाण्याची गाडी काढून घ्या. सत्ता आली की आणि म्हणायचो ठेविले अनंते तैसेची राहावे. म्हणून मी ते म्हटलं की काय खरं आहे, तुम्ही पाहता ते खरं नाही आहे. खरं खरं वेगळं आहे. तीर्थक्षेत्रावर क्षमा नसेल तर ते क्षेत्र नाही. म्हणून क्षमा हे मोठं क्षेत्र आहे. नाथांनी किती लोकांना क्षमा केल्या. म्हणून क्षमा अपराध स्तोत्र असतं. तुम्ही रोज जे म्हणता ना ते तुकाराम महाराजांनी क्षमा अपराध भवबंधनी सोडवावे, भवबंधनी सोडवावे. मला भवबंधनातून सोडा. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, त्या भावनेनं म्हटलं पाहिजे. असमर्थ दैव आहे. दैवाला निकारण करण्यापेक्षा आपण क्षात्र शिरोमणी आहे, धर्मात्मा आहे. पाप्यांचा संदेह सोडला पाहिजे. हे रघुनंदना, आपल्याला स्वार्थ सिद्ध नाही हे मला माहिती आहे, पण क्षत्रियाने
जे दृष्ट लोक आहे त्यांचं निर्धन केलंच पाहिजे. मग दृष्ट आई असो भाऊ असो, पुरुषाचा परित्याग केला पाहिजे, दृष्ट पुरुषांचा त्याग केला पाहिजे, अभिषेक करून घेतलाच पाहिजे. हे गुणवान तुम्ही ज्येष्ठ पुत्र आहात, तुमचा अभिषेक झाला पाहिजे. लोकांच्या मनाच्या विरुद्ध राजा बसवण्यात काय अर्थ आहे रामा? हो हो, कारण बहुमत तुमच्याकडे आहे, बहुमत तुमच्याकडे आहे. महामते पित्याच्या वचनाला मानून तुम्ही मोहामध्ये पडलेले आहे. तुमच्या बुद्धीमध्ये द्विधा उत्पन्न झालं. रामाला सांगतोय लक्ष्मण, तुमच्या बुद्धीमध्ये द्विधा उत्पन्न झाली आहे, द्वैत उत्पन्न झालेला आहे. धर्म मांडण्यापेक्षा तुम्ही पक्षपात मांडताय, तुमचा पराक्रम दाखवत नाही आहे. कैकेयीने आपल्या पित्याला अधर्मपूर्वक वश करून घेतलेलं आहे. हे वरदान खोटं आहे, याच्यामध्ये पाप आहे. अभिषेकाला अडथळा केला, कपटपूर्वक वचनाची पूर्ती आहे. बरोबर आहे, कपटपूर्वक केलंय कैकेयीने. अशा वेळेलाच वरदान मागितलं की राजा अडचणीत आला पाहिजे. एखाद्या वेळा संतापीबाई म्हणतात, एक तर तुमची आई राहील घरात, नाही तर मी राहील. असं आहे. शेवटी माणसाला सांगावं लागतं, आई 8-10 दिवस ताईकडे जाय, तिथून ही शांत झाल्यावर पाहू. एक तर मी राहील, नाही तर ती राहील. तसं बोलतंय. लक्ष्मणाला क्रोध आलाय, कारण त्यांचा गुणधर्मच क्रोध आहे शेषाचा. बलराम सुद्धा तसेच होते. महाभारताच्या युद्धाच्या वेळा देवाने यात्रेला पाठवून दिलं बलरामाला की जा दादा तिकडे. तरी दुर्योधनाच्या युद्धाच्या वेळा येऊनच पोहोचले. चुकीचं केलं म्हणायचं कृष्णा. त्याच्या मांडीवर गदा मारली, पाठवून दिलं दादाला. आणि मग द्वारकेत सांगितलं की माझ्या द्रौपदीला दुर्योधनाने काय दाखवली होती? मांडी, म्हणून मारला. तिथे पकडलं. तेव्हा पटवून दिलं. पण तिथे बोलले नाही भगवान, कारण मोठा भाऊ आहे. दुर्योधन मारला गेल्यावर संतापले होते की नेमाने मार. केव्हाही पैलवान युद्ध करताना गुह्य भागावर मारायचं नाही आहे. मारलं का त्याने तसं कर्म केलं आहे. द्वापार युगामध्ये कृष्ण अवतारामध्ये शिक्षा दिली आहे. म्हणून हे रघुनंदना, वरदानाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. माता पित्यांच्या विचाराचा विचार करून राज्याभिषेक झाला पाहिजे. दैवी प्रेरणेचं फळ तुम्ही मानताय. यद्यपि कर्तृत्वान मनुष्य दैवावर अवलंबून राहत नाही. कर्तृत्वान पुरुष दैवावर अवलंबून राहत नाही. दैवदैव का लावलाय? का तुम्ही काही माणसांना गरिबी होते, पण अति कष्ट करून पुन्हा ते पुढे चालतात. 100 रुपये घरून घेऊन निघालेला मनुष्य आज जगाला धर पुढवतो. निघाला तेव्हा घरातून फक्त 100 रुपये घेतले. बिकट परिस्थिती. तर काही कर्तृत्व सांगितलं आहे. आता इथे रामाला विधात्याप्रमाणे चालायचं आहे आणि लक्ष्मण हे वर्तमान कर्तृत्वाच्या गोष्टी करत आहे.
पाखंडपूर्व जो धर्म पाळला जातो त्यात प्रवृत्ती नाही. जनसमुदायाची काहीतरी विचार केला पाहिजे. पिता माता हे नामधारी आहे लक्ष्मण म्हणतो, आणि जनता जनार्दन राजावर आवडला. माता पितांनी काही विचार केला असता तर अशी गोष्ट घडली नसती महाराज. कायर मनुष्य जो आहे तो पराक्रम करीत नाही, तो दैवावर भरोसा ठेवतो. आणि कर्तृत्वान मनुष्य कर्मानं पुढे. आपण पुरुषार्थापेक्षा दैव बलवान असं सांगताय. क्षत्रियानं असं शीतल राहू नये. आज संसारात सगळे लोक दैवी शक्तीला मानतात. म्हणून क्षत्रियानं देवीची उपासना करावी रामा, म्हणजे त्याच्या पाठीशी दैवी शक्ती उभी राहते. दैवी शक्ती अनुष्ठान म्हणजे नामस्मरणानं शरीरामध्ये प्राप्त होते. जेवढं जीव नाम घेईल तेवढ्या नामानं शक्ती प्राप्त. आणखीन एक दुसरं उदाहरण आहे. शक्तिवान जे पदार्थ आहेत किंवा शक्तिवान ज्याचं घृत आहे हे भरपूर खाऊन चालत नाही. ते कमी प्रमाणातच शरीरात गेलं की त्याचं रूपांतर चांगलं होतं, आणि जास्ती गेलं तर नुकसान होतं. पण तुम्ही आंब्याचा रस शक्तिप्रधान आहे, पण तो जर तुम्ही जास्त खाल्ला तर तो वायू धरतो. दही पचनाला काम आहे, पण तुम्ही प्रमाणाच्या बाहेर काढलं तर उलटे होईल. म्हणून ही जी शक्ती मिळवायची आहे देवाची, हिचा दुरुपयोग होता कामा नये. म्हणून सगळ्या शक्तीमध्ये लक्ष्मणा एकच शक्ती महत्वाची आहे, भगवंताच्या नामाची. नारायण नामशक्ती. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरून राह. आज संसारात लोक दैवी शक्तीला मानताय. हा पुरुषार्थ आहे का? दैव आणि मनुष्य यामध्ये कोण बलवान आणि कोण दुर्बल आहे? लक्ष्मणा, अरे ऐक, समस्त लोकपाल संपूर्ण जगाचे जे आहेत ते नारायण आहे. सगळ्या गोष्टी नारायणाच्या इच्छेने होतात. सहस्र वर्ष होऊन गेले, आपल्या घराण्यामध्ये असं कधी घडले नाही. धर्मात्मा श्रीराम म्हणाले, महाराजांची वनामध्ये जाण्याची तयारी आहे. त्यांना वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा होता, म्हणून ते मला गादीवर बसून वनात जाण्याचा विचार होता. तर आई कैकेयीला महाराजांना वनात जाऊ द्यायचं नाही आहे. याकरता मंगलमय अभिषेकाची सामुग्री तू लवकर इथून हटव. जोपर्यंत ही सामुग्री दिसते ना तोपर्यंत तुला क्रोध येईल. अशा प्रकारे केवळ कर्माला धरून राहू नको, जीवाला धरून राहा. अशा हातामध्ये तलवार घेतली लक्ष्मणानं, आणि त्या तलवारीच्या धारानं लखपत कोणाला कापून टाकेल असं वाटायला लागलं. तेव्हा रामानं आपली निरामय दृष्टी लक्ष्मणावर टाकली. निरामय लोकाभिरामम रणरंग धीरम, आणि अशी दृष्टी टाकल्याबरोबर तलवार खाली पडली आणि लक्ष्मणानं रामाचे पाय धरले. कृष्णार्पणम. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सापडले वाटे. जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. पडिला स्वप्ना